SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आता मोदक झालेत खूप। आता आपण नाश्त्याची तयारी करूया। आता घाई गडबडीमध्ये गणपतीमध्ये घाई गडबडी असते, नाश्ता पटकन भेटत नाही, म्हणून त्याच्यासाठी मी मूग टाकते। याचे मी डोसे बनवणार आहे आणि त्याच्यात अर्धी वाटी तांदूळ घेतलाय। दोघांना मिक्स करू आणि याला भिजत ठेवूया आपण। आता आपण हे मूग घेतलेत अख्खे। आता मी हे मूग घेतलेत, म्हणजे पाव किलो मूग आहे, ते भिजत घातले होते मी रात्रीच, तुम्हाला दाखवला आहे मी व्हिडिओ। त्याच्यात मी अर्धी वाटी तांदूळ टाकलेला। आता ते मस्त छान भिजून गेलं, 2-3 पाण्याने धुवून घेतलंय आणि आता आपण वाटून घेऊया। छान असं बारीक वाटून घेऊया मिक्सरमध्ये टाकून। आता मिक्सरमध्ये सगळं आलं, एकाच मिक्सरमध्ये मी सगळं टाकून दिलं एकदाच। आता याच्यात आपण टाकूया मिरची, थोडासा पौवा भिजत घातलेला मी, तर पौवा पण भिजून गेला आहे छान। पौवा मी सकाळी भिजवला, म्हणजे वाटायच्या आधी मी भिजत घातला होता थोडासा, अर्धा वाटी। आता तो पण त्याच्यातच वाटून घेऊया आपण आणि थोडंसं पाणी घालूया। मी थोडंसं मिरच्या घेतल्या आहेत, 4 ते 5 मिरच्या घेतल्यात, छोट्या छोट्या होत्या, मिरच्या नाही होत्या माझ्याकडे, तर तेवढ्याच मिरच्या। आता एक अद्रकचे तुकडे टाकलाय आणि वाटून घेऊया आता। हे बघा छान असं बारीक वाटून घेतलंय मी। आता याच्यात आपल्याला पाणी घालायची गरज नाही, पहिले बघूया किती वाटलं, काय वाटलं। हे बघा असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला। आपलं डोश्याचं पीठ कसं असतं तसंच बनवायचं आहे आपल्याला। हे बघा छान असं पडतंय, वरपर्यंत करते तरी पण ते थांबत नाही, एकसारखं पडतंय। आता याला झाकण साईडला ठेवूया आपण। आता चटणी बनवून घेऊया। आता मी चटणी टमाटर आणि खोबऱ्याची चटणी बनवते। खोबऱ्याची टमाटरची चटणी खूप छान लागते, भाजले नाही, कच्चं वाटते मी। खोबरं घेतलंय, 2 मिरच्या घेते, 2-3 लसूणचे तुकडे काळ्या घेतल्या आहेत, पाकळ्या। आता टमाटर पण आपण याच्यातच कापून टाकून देऊया। माझ्याकडनं काहीतरी पडलं होतं साईडला, म्हणून मी ते ठेवलं आणि ते काम करायला लागून गेले। आता याच्यात आपण थोडंसं मीठ घालून, थोडीशी लाल मिरची टाकते, काश्मीरी कलर यासाठी। जिरं घालते अर्धा चमचा, थोडीशी हळद ऑप्शनल आहे, टाकायची असेल तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल। थोडंसं काळं मीठ घालते, टेस्ट छान येते याच्यानं। चटणी बनवली ना तर मी काळं मीठ घालते, छान लागते। आणि आपलं साधं रोजचं वापरायचं मीठ आहे ते पण घालायचं, चवीप्रमाणे घालायचं, कारण की आपण रोज वापरतो ते मीठ जास्त खारं असतं आणि हे काळं मीठ आहे ते जास्त खारं नसतं, ती खाली टेस्टसाठी छान आहे। अर्धा लिंबू घेतलाय, पिळून घेतलाय। दही पण टाकू शकता तुम्ही, लिंबूच्या जागेवर दही असेल तर दही टाकू शकता। थोडंसं पाणी घालते। बघा छान कसा मस्त कलर आलाय छानपैकी।
आता मी तवा ठेवून दिला आहे गॅसवर. आता याच्यात आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ नाही घातलं आहे आपण. आता याच्यात मीठ घालूया मिश्रणमध्ये. बेटरमध्ये मिश्रण बोलतोय, बेटर. सॉरी, माझं काही चुकत असेल तर मला माफ करा. आणि काही चुकत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी काय चुकते म्हणून. माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आता चवीप्रमाणे मीठ घालूया आपण. सकाळची वेळ आहे, 8:30-9 वाजलेत. त्या नाश्त्यासाठी बनवते मी. त्याला छान कालवून घेऊया. आता तेल टाकलं आहे मी. सगळीकडे असं चोपडून घेऊया व्यवस्थित तेल. डोसे छान बनतात हे. मी तवामध्ये डोसाचं पीठ टाकलं ना, कॅमेरा बंद होता. मला वाटलं चालू आहे तर मी टाकून दिलेलं. परत दाखवते मी तुम्हाला एकदा. छान असे कुरकुरीत डोसा बनतात. तवाला मी चांगला पुसून घेते आणि आता बेटर टाकते. माझ्या मिस्टरला जायचं होतं तर घाई होती म्हणून मी पहिले त्यांच्यासाठी पटापट 2 डोसे बनवून दिले. आता हे तुम्हाला मी दाखवते. ते वाट बघत होते कधी नाश्ता देते म्हणून. त्यांना पहिले देऊन टाकलं मी. नंतर हे बनवते. हे बघा दाखवते मी तुम्हाला. साईडला तेल टाकते. माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला दोन्ही साईडनं शेकायचं तर दोन्ही साईड शेका. एका साईडनं शेकायचं तर एका साईडनं शेका. पण छान असे कुरकुरीत डोसे बनतात ना मस्त. सकाळची वेळ जरा घाईची असते म्हणून पटापट बनवले. आता तवा पण माझा जास्त तापून गेला. मी नाश्ता द्यायला गेली तिकडे, तवा तापला आणि इकडे गडबड झाली. गॅस जास्त फास्ट ठेवला होता मी नाही. सकाळची वेळ लय घाई. नाश्ता चहा हे ते करा त्याच्यामध्ये टाईम खूप जातो. ब्लॉग पण चालू होता माझा. रेसिपी पण दाखवायचे चालू होतं माझं. हे आपला लोखंडाचा तवा आहे त्याच्यात पण बनतो. लोखंडच्या तवामध्ये पण छान बनणार. लोखंडच्या तवामध्ये पण बनवू शकता तुम्ही. तेव्हा साईडला चाय ठेवली. आता मी नाश्ता द्यायला गेलेली, परत आली. एक जसं जसं एक डोसा बनतोय तसं देते मी.
तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की मी काय तुम्हाला बनवून दाखवू। हे बघा आता मी हे दोनदा पलटी मारून दाखवते तुम्हाला। असं दोन्ही बाजूनं पण शेकू शकता, सिंगल पण शेकू शकता। त्याला बनायला थोडा टाइम लागतो, डोसा सारखं नाही पटापट टाकलं पटापट। हे बघा आता परत हे द्यायला जाणार नाश्ता। आता हे पटापट बनवून देते मी। तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि माझी रेसिपीला असा भरपूर प्यार द्या आणि कमेंट करा कमेंट। हे बघा ही चटणी बनवली आणि डोसा। आता हे मी माझा नाश्ता आहे, आता मी नाश्ता करायला बसते। हे बघा सगळ्यांचा नाश्ता झाला, आता मी बसते नाश्त्याला। तुम्ही पण या आणि कमेंटमध्ये सांगा